बँकेच्या एटीएम मधून मुंबई पोलिसांचे पगार गायब, अकाउंट हॅक करून पगार काढल्याचं स्पष्ट। कृषी आणि जलसंधारण राज्यमंत्री संजय सावकारे यांच्या स्वागतासाठी उधळल्या नोटा, भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रताप। लातूरमध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक, 2 आरोपी फरार। नागपूरमधल्या सरकारी जागेच्या वापरावरून वाद, हिंदी भाषेच्या प्रसारासाठी देण्यात आलेली जागा बेकायदेशीरपणे वोकाड हॉस्पिटलला दिल्याचा आरोप। हैदराबादमध्ये तेलंगणासाठी विधानसभेबाहेर पुन्हा निदर्शनं, 2 बंडखोर काँग्रेस आमदारांना अटक। नरेंद्र मोदी हे काँग्रेससाठी ठरू शकतील आव्हान, केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी केलं मान्य, मोदींशी तुलना केली भस्मासुराशी। आणि अखेर ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वाहतुकीसाठी खुला, मुंबईकर करणार टोल फ्री आणि सिग्नल फ्री प्रवास।